किशोर आमचे जय गोष्टी लावण्यासाठी आलेले राजू वाकोळे कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा या पैलवानांनी तयार राहायचे आहे। त्यानंतर पुढील कुस्ती पैलवान मोनीस धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल। त्यानंतर पैलवान संदीप पाटील कार्यकर्त्यांनी शांतता राखायची पठाण कासोला कार्यकर्त्यांनी शांतता राखायची कुस्ती गुणवंत मोरे चाळीसगाव विरुद्ध युवराज शिंदे धुळे। पाईपला हात लावू नका पाईप की मस्ती करू नका कुस्ती विरुद्ध जितू धनगर जामनेर सगळ्यांनी तयारीला लागावे। कृपया शांतता राखायची आहे। पुढील कुस्ती राजू वाकोळे कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा। कृपया यांनी लवकरात तयारी करून आखाड्यात यायचे। त्यानंतरची कुस्ती मोनीस धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल यांनी तयारी करून लवकरात आखाड्यात यायचे। त्यानंतर संदीप पाटील अमरनेर विरुद्ध अज्जू पठाण कासोला यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे। त्यानंतर गुणवंत मोरे चाळीसगाव विरुद्ध युवराज शिंदे धुळे यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे। त्यानंतरची कुस्ती समीर मच्छी धुळे विरुद्ध जितू धनगर जामनेर यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे आहे। राजू वाकोडे आणि राहुल यांनी लवकरात लवकर इथे आखाड्याजवळ यायचे। राजू वाकोडे आणि राहुल दोघं मल्लांनी यायचंय आखाड्याजवळ, लवकरात लवकर यायचंय। हे दोघं मल्ले मुरलेले दोघांची अत्यंत सुंदर डाव दाखवत आहेत। सुंदर आयोजन या ठिकाणी कुस्त्यांचं जय हिंद व्यायाम शाळेतर्फे पवन चिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। हलगी वाल्यांनी हलगी वाजा जोरा दाखवा डाव दाखवा पलवान। चला पलवान डाव दाखवायचंय। पुढील कुस्तीसाठी कृपया मल्लांनी तयार राहायचे। पैलवान राजू वाकोळे कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा। संदीप पाटील अमरनेर विरुद्ध अज्जू पठाण कासोला। मोनीस पहलवान धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल। गुणवंत मोरे चाळीसगाव विरुद्ध युवराज शिंदे धुळे। समीर मच्छी धुळे विरुद्ध शुभम कासोदा यांनी तयार राहायचे। राजू वाकोडे आणि राहुल पलवान दोघं मल्लांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय। कृपया या ठिकाणी आखाड्याजवळ यायचे दोघं पलवान, लवकरात लवकर या। राहुल पलवान या ठिकाणी आलेले। राजू वाकोडे यांनी लवकर यायचंय। डाव करा पहलवान, कुस्ती बाहेर, कृपया कुस्ती मध्ये घ्या। बढिया कुस्ती झालेली नाही। कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणावरही अन्याय होणार नाही, लक्ष दक्षता घ्या।
पंच 3 वेळचे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, त्याच्याकडे पंचांकडनं कुठली चूक होणार नाही. पंच हे मुरलेले पहलवान आहेत. पावाले गणभाऊ यांनी स्टेजवर यायचे. पावाले गणभाऊ यांनी स्टेजवर यायचे. स्टेजवर असं नसतं व्हायचे. पहलवान कुस्ती करा. डाव दाखवा पहलवान. ज्या पहलवानांचे नाव पुकारण्यात आलेलं आहे कृपया त्यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे आहे. राजू वाकोडे आणि राहुल पहलवान दोघ जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढच्या कुस्तीचे जे असतील त्यांनी तयारी करून ठेवायची. पुढच्या कुस्तीचे मल्ल पहलवान मोनीस धरणगाव विरुद्ध पहलवान आशिष एरंडोल यांनी तयार राहायचे पुढच्या कुस्तीसाठी. चला लवकरात लवकर. समीर खाटीक, पहलवान मोनीस आणि पहलवान आशिष यांनी या ठिकाणी यायचे. लवकर तयार व्हायचे त्यांनी. चला पहलवान डाव दाखवा. चला या ठिकाणी साईडला उभं राहायचं सर्वांनी. ज्या मल्लांची कुस्ती झालेली आहे, ज्या मल्लांची कुस्ती होऊन गेलेली आहे त्यांनी कृपया दत्त मंदिराजवळ जेवणासाठी जायचंय. भोजनाचा आस्वाद घ्यायचा त्यांनी. पुढील कुस्ती लावण्यासाठी प्रवीण दगडू पाटील आणि प्रमोद कोडी यांनी आखाड्यात यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी. पहलवान तुमचा डाव बघण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. लवकरात लवकर उत्कृष्ट डाव दाखवा. या ठिकाणी निकाल ढाक कलार्जन नावाचे प्रदर्शन झालेलं आहे. पहलवान तुम्ही काहीतरी आपलं कौशल्य दाखवा. आता या कुस्तीची वेळ संपलेली आहे. 2 मिनिटं या ठिकाणी जे पॉइंट असतील 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये कुस्ती संपायची नाही तर पॉइंटवर कुस्तीचे विनर घोषित केला जाईल. जो पहलवान या कुस्तीला 2 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. 2 मिनिटात निकाल नाही लावला तर ही कुस्ती पॉइंटवर होईल. जो पहिला पॉइंट घेईल त्या मल्लाला विजयी घोषित करण्यात येईल. ही पहलवानांनी नोंद घ्यावी. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 2 मिनिटात कुस्ती झाली तर टिकली तर पॉइंटवर कुस्ती करण्यात येईल. पहलवान डाव दाखवा. टाइम संपलेला आहे. जयगुरु यांच्याकडे पट्टे चंदू पहलवान. आणि ही कुस्ती आता पॉइंट वर होईल. जो पहिला पॉइंट घेईल त्या मल्लाला विजयी घोषित करण्यात येईल. आणि दुसरी सूचना, मल्ल जर सतत बाहेर पडत असेल तर त्याला बॅड पॉइंट देण्यात येईल. ही लक्ष असू द्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो पंच पॉइंट घेईल तो विनर होईल. ही कुस्ती जिंकलेली पहलवान विन झालेली आहे. पहलवान नाव काय? शाकीर पहलवान कासोदा पॉइंट वर विन झालेले आहेत. कृपया आपण आपलं बक्षीस घ्या. शाकीर पहलवान कासोदा हे विजयी झालेले आहेत. दोघांची अतिशय पप्पू भाऊ महाजन यांनी पण यायचे. चला चला पुढची